नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या डिजिटल क्लासरूममध्ये आपण विज्ञान भाग 1 याचा पहिला धडा पाहणार आहे। नाव आहे गुरुत्वाकर्षण। गुरुत्वाकर्षण म्हटलं की या शब्दाबद्दल आपल्याला एक आकर्षण आहे। जरी आपण विज्ञान शिकत नसलो तरी साधारणतः गुरुत्वाकर्षण हा शब्द बऱ्याच जणांना माहिती आहे। परंतु आता कसं आहे, सगळ्यात पहिले तर पुस्तक उघडून बसायचं बरं। पुस्तकातले आपल्याला काही संदर्भ आणि त्याच्यानंतर त्याचं वाचन तुम्हाला नक्की करायचं आहे। तर पहिल्या धड्याबद्दल आपण सुरू करण्याच्या आधी कोणताही 9वी 10वीचा विज्ञान गणिताचा जो धडा आहे तो सुरू करण्याआधी आपल्याला थोडीशी 9व्या वर्गाची उजळणी करावी लागते आणि ह्या उजळणीचे काही प्रश्न आपल्याला धड्याच्या सुरुवातीलाच दिले असतात, जेणेकरून आपल्याला ते 9वीत शिकलेलं आपल्याला या 10वीत कामात येईल। पहा बरं, काय पहिला प्रश्न आहे, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? काय घडून येतो परिणाम? एखादी वस्तू आहे त्याच्यावर बल लावलं, आठवत नसेल काही हरकत नाही, फुटबॉलचा खेळ समोर ठेवायचा, फुटबॉलची टीम फुटबॉल खेळते आहे, फुटबॉलमध्ये ग्राउंडवर ठेवलेला आहे, म्हणजे तो एका जागी स्थिर आहे आणि हा स्थिर असलेला फुटबॉल एक खेळाडू येऊन त्याला किक मारतो। किक मारल्यावर हा गतीमध्ये येतो, समोर जातो आणि म्हणजेच किक मारतो म्हणजे तो बल लावतो आणि बल लावतो। याचा अर्थ पहिला परिणाम काय झाला की स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी बलाची आवश्यकता असते। हा झाला बलाचा पहिला परिणाम। बॉल दुसरीकडे चाललेला आहे, बॉल त्यांनी किक मारली, दुसरीकडे बॉल पटकन एका दुसऱ्या खेळाडूने अडवला आणि तो परत ग्राउंडवर स्थिर झाला। काय झालं की गतिमान असलेला बॉल परत एका जागी थांबलेला आहे, म्हणजेच गतिमान वस्तूची गती थांबवण्यासाठी किंवा त्याला परत स्थिर करण्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता आहे? बलाची आवश्यकता आहे। हा झाला बलाचा दुसरा परिणाम। तिसरा परिणाम, फुटबॉलचा गेम चालू झालेला आहे, फुटबॉल एकीकडून दुसरीकडे चालला आहे, जाता जाता मध्येच एका खेळाडूने त्याला दुसऱ्या दिशेने आपल्याला धक्का दिलेला आहे, किक मारलेली आहे। अशा वेळी काय होतं, बॉल इकडे चाललेला आहे, किक मारल्याबरोबर तो इकडे जातो, म्हणजेच बल लावलं। बलामुळे जो गतिमान चेंडू आहे त्याची दिशा बदलली, म्हणजे गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते। हा आहे त्याचा तिसरा परिणाम। आणि समजा आपण असं म्हटलं की बॉल या डायरेक्शननी चाललेला आहे आणि त्याच डायरेक्शननी जर एखाद्याने किक मारली, काय होईल? तो बॉल त्याच डायरेक्शननी जाईल। आता दिशा नाही बदलली पण त्या बॉल थोडा जोरात जाईल, कारण मध्ये त्याच्यावर बल अप्लाय झालं, बल लावलं गेलं आणि त्याच्यामुळे हा झाला चौथा परिणाम। एखाद्या वस्तूची गती कमी किंवा जास्त करायची असेल तर काय होतं, तर बलाचा उपयोग आपल्याला करावा लागतो। आणि शेवटचा आणि पाचवा परिणाम, आपल्याला माहिती आहे कोणत्याही वस्तूला आकार द्यायचा असेल, तोडायची असेल, आरीने आपण कापतो। फुटबॉलला जर आपण काही खिळा लागला, कुऱ्हाडीने मारला तर तो फुटून जाईल, किंवा एखादा रबरी बॉल आपण जर हाताने असा दाबला तर त्याचा आकार बदलतो। म्हणजेच कोणत्याही वस्तूचा आकार बदलण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते। तर असे हे 5 परिणाम आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे, आता तुम्हाला आठवले असतील। पुढचे प्रश्न आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत किंवा आणि गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? बलाचे पुष्कळ प्रकार आपण मागच्या वर्षी पाहिलेले आहेत, तुम्हाला आठवत असतील। शरीराने लावलेलं बल, यंत्राने लावलेलं बल, आणि त्याच्याबद्दल आपण गुरुत्वाकर्षण बल हा सुद्धा शब्द ऐकलेला आहे। गुरुत्वाकर्षण बल म्हटलं की लगेच आपल्याला आठवतो, आपण चेंडू वर फेकतो तो परत खाली येतो। लगेच कोणीतरी सांगतं, आपण 10वीतलाही मुलगा नसला तरी तो लहानही मुलगा सांगू शकतो की ह्या सगळ्या ज्या वस्तू आहे ह्या बरोबर खालती येतात, खालच्या डायरेक्शननी पृथ्वी काय करते, त्याला स्वतःकडे ओढून घेते। पृथ्वी केंद्राकडे स्वतःच्या केंद्राहून एक बल लावते, ज्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण बल। बरोबर आहे, आठवलं तुम्हाला? पण मित्रांनो, हे झालं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल। आपल्याला नुसतं गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय, पृथ्वीचं नको, मग ते चंद्राला नाही का? चंद्र आपल्याकडे वस्तू ओढत नसतील का? किंवा हे ज्यांनी शोधून काढलं, कोणी शोधून काढलं आपल्याला ती गोष्टही माहिती आहे। न्यूटन एका ॲपलच्या झाडाखाली बसले होते, शास्त्रज्ञ, आणि ते ॲपल खाली पडलं, त्यांच्या डोक्यात विचार आला की हे खालीच का पडलं, तिरपं का नाही गेलं, त्याच्यानंतर असं आडवं का नाही गेलं, वर का नाही गेलं, आणि मग त्यांना जाणवलं की प्रत्येक वस्तू ही खालीच येते। याचा अर्थ पृथ्वी या केंद्रापासून प्रत्येक वस्तूला स्वतःकडे ओढते। मग आता असं जेव्हा न्यूटनने विचार केला, आपण इथेच विचार करून थांबलो असतो। न्यूटनने याच्या पुढे जाऊन विचार केला की हे सफरचंद जर जास्त उंच असतं तर, अजून उंच असतं तर, हे जर चंद्रावरून फेकलं तर, किंवा चंद्र जो आहे त्या चंद्रालाच पृथ्वी ओढत नसेल का? आणि मग त्यांनी असा निष्कर्ष काढला की विश्वामध्ये कोणत्याही 2 वस्तू
एकमेकांकडे ओढत असतात आणि हे जे बल असतं याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण बल. आणि मग त्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी सांगितला, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगितला. आणि त्याच्यासाठी मग काय केलं, त्यांना ज्या अनेक घटकांचा उपयोग झाला, या न्यूटनच्या आधी जे शास्त्रज्ञ होऊन गेले होते केपलर वगैरे सारखे, त्यांनी जी थेअरी मांडली, त्यांनी जे सांगितलं त्याचा उपयोग त्यांनी आपल्या पुढच्या नियमांमध्ये केलेला आहे, पुढचे जे सिद्धांत सांगितले त्याच्यामध्ये केलेला आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी कोणकोणते उपयोग केले, तर त्याच्यासाठी त्यांनी पुढचे वर्तुळाकार गती किंवा ज्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणू शकतो किंवा अभिकेंद्री बल, सेंट्रिपेटल फोर्स काय आहे हे आपल्याला माहिती आहे. लहानपणी आपण खेळलेलो आहे किंवा शेतामध्ये आपण गोफण फिरवतो. काय करतो, एक दोरा घेतो, सुतळी घेतो मोठा आणि त्याच्या एका बाजूला एक दगड बांधतो आणि तो हातात असा पकडतो आणि जोरजोरात असा फिरवतो. फिरवल्यावर तो दगड जो आहे तो वर्तुळाकार गतीने फिरायला लागतो. का बरं फिरतो तो, कारण आपण तो धाग्याचं दुसरं टोक आपण बोटामध्ये पकडून ठेवलं असतं आणि इथून आपण त्याला बल लावत असतो. हे बल जोपर्यंत आपण लावतोय, जोपर्यंत आपण फिरवतोय, तोपर्यंत तो वर्तुळाकार दिशेमध्ये फिरतो. आणि जेव्हा आपण हा धाग्याचं हे टोक सोडून देऊ, बल लावणं सोडून देऊ, काय होतं त्या दगडाचं, तो थांबून जात नाही, तो खाली पडत नाही. तो काय होतो, तो फिरताना जिथे असेल त्या ठिकाणी स्पर्शिकेच्या दिशेने समोर जातो. असा फिरता फिरता जर इथे असेल तर इथून ही झाली, आपण जेवढा दोरा घेतला आहे त्या दोऱ्याला म्हणता येईल या वर्तुळाची त्रिज्या. आणि हा वर्तुळ आणि या मग याच्या स्पर्शिकेच्या दिशेने, म्हणजे आपल्याला गणितामध्ये आपण शिकलो आहे की स्पर्शिका आणि त्रिज्या ही एकमेकांना 90 अंशाच्या कोनात असते. आणि त्याच्यामुळे आपण इंग्लिशमध्ये याला म्हणतो टँजन्शियल डायरेक्शन. इथे असेल तर इकडे चालला जाईल दगड, इथे असेल तर इकडे चालला जाईल. आणि याचा अर्थ त्या दगडाला थांबायचा नाही आहे तिथे, आपण तिथे पकडून ठेवतो आहे, आपण बल लावतो आहे. म्हणजे हे फिरायचं कारण काय आहे, हे फिरायचं कारण आहे आपण इथून मधून लावत असलेलं बल. आणि या केंद्रातून जे बल त्याला लागतं त्याला म्हणतो आपण अभिकेंद्री बल. आणि मग त्या न्यूटनला प्रश्न पडला की जसं अभिकेंद्री बल आहे इथे, तसंच पृथ्वीभोवती जर चंद्र फिरत असेल तर पृथ्वी पण त्याला त्या वर्तुळासारखी पकडून ठेवत असेल का, तिथे बल लागत असेल का. आणि याची जी डायरेक्शन असते ती नेहमी सेंटरच्या दिशेने असते. ह्याचे उपयोग आपण याच्या बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहेत. मौत का कुवा आपण जत्रेमध्ये पाहतो, तो गाडी असा जोरजोरात फिरवतो गोलाकार वर्तुळाकार दिशेने आणि आपल्याला वाटतं की अरे बापरे तो किती जोरात गाडी फिरवतो आहे. तुम्ही थोडी कल्पना करा किंवा त्याला म्हणा थोडी गाडी हळू चालवून दाखव गोलाकार, अशी नाही चालवू शकणार. का नाही चालवू शकणार, जेव्हा तो तेवढा गतीने वर्तुळाकार फिरत असतो त्यावेळी इथे तो फोर्स तयार होतो, सेंट्रिपेटल फोर्स, अभिकेंद्री फोर्स, म्हणजे केंद्राकडे स्वतःला ओढून घेणारा बल. आणि हे जे बल आहे त्याच्यामुळे तो वर्तुळाकार फिरू शकतो. तर याचा उपयोग पुढे कुठेतरी आपल्याला होतो आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी न्यूटननी जो उपयोग केला तो केपलरचा. केपलर हा शास्त्रज्ञ न्यूटनच्या पहिले होऊन गेलेला आहे. न्यूटन जो आहे तो इंग्लंडचा होता, केपलर जो आहे तो जर्मन शास्त्रज्ञ होता. आणि या केपलरचे अजून वैशिष्ट्य असं आहे की केपलरच्या नंतर गॅलिलिओ शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्यांनी दुर्बिणीचा पहिला शोध लावला. म्हणजे केपलरनी जे हे सगळे नियम सांगितले की ग्रह सूर्याभोवती कसे फिरत असतील, याचे जे त्यांनी नियम सगळे सांगितले, त्यांनी ते दुर्बिणीतून पाहिलेच नव्हते. त्यांनी ते फक्त उघड्या डोळ्यांनी आपण जे असं आकाश पाहू शकतो तसं पण दिवसेंदिवस, दिवस रात्र, वर्षानुवर्ष असं निरीक्षण केले. आणि त्या निरीक्षणातून त्यांनी हे आपल्या समोर ह्या संकल्पना मांडलेल्या आहेत आणि ज्याचा पुढे न्यूटनला फायदा झाला. पण हे तिन्ही आपल्याला नियम शिकायच्या आधी आपल्याला एक गणितातला छोटासा भाग शिकावा लागेल, ते म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षा. काय आहे ही लंबवर्तुळाकार कक्षा, तर समजा आपण एखादा आईस्क्रीमचा कोन घेतला आणि कोन याप्रमाणे आकृतीत दाखवला, असा ठेवला असा, आणि असा ठेवल्यावर जर त्याला वरच्या भागाने असं सरळ कापलं, असा कोन आहे आणि जर त्याला असं सरळ कापलं आणि वरून आपण पाहिलं तर आपल्याला तिथे सुद्धा वरचा जो भाग आहे तो बरोबर वर्तुळाकार आपल्याला दिसेल. पण तोच कोन जर आपण असा तिरपा कापला, इन्क्लाइन प्लेन असा तिरपा जर कापला, तर तिरपा कापल्यावर असं आपल्याला तिथे लंब वर्तुळ दिसेल. असा पूर्ण गोलाकार भाग नाही दिसणार, तो असा लंबाकार वर्तुळ दिसेल आणि त्याला म्हणतो आपण लंब वर्तुळ. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इलिप्स. हे आपल्याला कागदावर जर काढायचं असेल तर आपण कागदावर पहिले जसं आपल्याला सर्कलला आपण सेंटर घेतो, इथे सेंटर नाही राहणार, कारण की सगळीकडलं अंतर जे आहे ते सारखं नाही आहे जर आपण सेंटरहून काढतो म्हटलं तर. त्याच्यामुळे याला 2 सेंटर राहतात. त्याला आपण सेंटर नाही म्हणू शकत, त्याला आपण म्हणतो फोसाय, फोकस, एक फोकस दुसरा फोकस, आणि त्याला आपण म्हणतो फोसाय. मग आता आणि मराठीत त्याला म्हणतो आपण नाभिबिंदू. नाभिबिंदू असे 2 नाभिबिंदू असतात. या कागदावर जर आपण असे 2 पॉईंट घेतले आणि त्यांच्यामध्ये एक असा दोरा ढिला असा ठेवला, असा ढिला दोरा ठेवला, त्या खिळ्यांना 2 दोरा बांधला आणि मग तो दोरा पेन्सिल अडकवली आणि तो टाईट असा ओढला दोरा याप्रमाणे, आणि मग असा जर वर्तुळ असा टाईटच धरून
पूर्ण असं जर वर्तुळ काढलं तर ही आकृती निघू शकते. याला म्हणतो आपण लंबवर्तुळाकार कक्षा म्हणजे लंबवर्तुळ. तर काय सांगतो केपलर पहिल्या नियमामध्ये? केपलर सांगतो पहिल्या नियमामध्ये ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे आपली पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते ती बिलकुल वर्तुळाकार नाही फिरत, तर ती अशी लंबवर्तुळाकार फिरते. आणि लंबवर्तुळाकार फिरल्यामुळे मग सूर्य कुठे असतो? बरोबर मध्ये नसतो. तर हे जे दोन आपण नाभीबिंदू पाहिले याच्यातल्या एका नाभीबिंदूवर हा सूर्य असतो. म्हणजेच कधी हा इथे सूर्य आहे आणि हा एक ग्रह दाखवलेला आहे, हा सूर्य, हा इथे एक ग्रह समजा हा फिरतो आहे. आणि पहा, तुम्हाला असं लक्षात येईल की हे लंबवर्तुळाकार फिरताना हा कधी सूर्याच्या जवळ असतो ग्रह, तर कधी तो सूर्यापासून दूर जातो. म्हणून हे आपल्याला याच्यात लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून केपलर पहिल्या नियमामध्ये सांगतो की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. दुसरा केपलरचा नियम आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ समजा इथे ग्रह आहे ए, हा सूर्य आहे, या सूर्यापासून ग्रहापर्यंत आपण एक रेषा काढली आणि आता समजा हा ग्रह एका दिवसात किंवा 24 तासात ए पासून बी पर्यंत एवढा अंतर समोर जातो. तर आणि नंतर तो फिरत राहतो समोर समोर. मग तो असा फिरता फिरता ई पर्यंत पोहोचला आणि परत ई पासून 24 तासाचा परत आपण वेळ लावला आणि ई पासून एफ पर्यंत जायला परत त्याला एक दिवस म्हणजेच 24 तास लागला. याचा अर्थ ए पासून बी पर्यंत जायला लागायला वेळ त्याला आणि ई पासून एफ पर्यंत यायला वेळ, जो लागला वेळ तो सारखाच लागला त्या ग्रहाला. पण आपल्याला इथे दिसेल की हे अंतर आपल्याला कमी वाटतं आणि हे अंतर जास्ती वाटतं. याचा अर्थ इथे तो फास्ट फिरतो आणि इथे तो थोडा हळूहळू फिरतो. असंच होतं. पण दुसरा केपलरचा नियम काय सांगतो की जरी असं असलं तरी तो जे क्षेत्रफळ व्यापतो, हे 1 नंबरमध्ये हे जे पूर्ण डार्क केलेलं आहे पूर्ण यांनी व्यापलेलं क्षेत्रफळ आहे आणि हे यांनी व्यापलेलं क्षेत्रफळ ई पासून एफ पर्यंत, हे क्षेत्रफळ मात्र सारखं असतं. म्हणजेच तो समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळातून समोर समोर जात असतो, जरी त्याची स्पीड कमी जास्त असली तरी. तर हा झाला केपलरचा दुसरा नियम. केपलरच्या तिसऱ्या नियमासाठी आपण 1 मिनिट फक्त ही आकृती पाहू. असं समजा की हा एक ग्रह इथून सुरू झाला फिरणं आणि याला एक पूर्ण प्रदक्षिणा मारायला टी एवढा वेळ लागला. टी एवढा वेळ त्याला पूर्ण एक प्रदक्षिणा मारायला लागलेला आहे. हा वेळ फक्त लक्षात ठेवा, एक पूर्ण, त्याला म्हणतो आपण मराठीत आवर्त काळ. हा आवर्त काळ किती आहे त्याचा? हा आवर्त काळ म्हणजे एक ए पासून सुरू झाल्यावर पूर्ण एक प्रदक्षिणा मारायला लागणारा वेळ, आणि तो किती घेतला आहे आपण? तो घेतलेला आहे टी. त्याच्यानंतर आता या सूर्यापासून हा ग्रह किती दूर आहे, याचं अंतर किती? तर कधी तो जवळ आहे कधी तो दूर आहे. मग अशा वेळी आपण नेमकं अंतर काढण्यासाठी काय करतो? गणितामध्ये सरासरी काढतो. आणि म्हणून मग सगळ्यात जवळचं अंतर अधिक सगळ्यात दूरचं अंतर भागीला 2 हे झालं त्याचं सरासरी अंतर. आणि हे सरासरी अंतर आपण घेतलं समजा आर, समजा एवढं अंतर घेतलं. तर केपलरचा तिसरा नियम आपल्याला काय सांगतो? केपलरचा तिसरा नियम सांगतो की हा जो त्याला आवर्तकाल लागला, एक पूर्ण चक्कर मारायला जेवढी वेळ लागली टी, त्याचा वर्ग हा त्याच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. म्हणजेच टीचा वर्ग समानुपाती आरचा घन. आणि मग टीचा वर्ग समानुपाती आरचा घन असं असेल. आपल्याला माहिती आहे समानुपातीचं चिन्ह आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपल्याला एक स्थिरांक घ्यावा लागतो. या ठिकाणी आपण त्याला म्हणतो केपलर्स कॉन्स्टंट. आणि मग हा समजा आरचा घन आपण इकडे घेतला, ट्रान्सफर केला लेफ्ट हँड साईडला, तर इथे काय आपल्याला मिळेल? टीचा वर्ग भागीला किंवा छेद आरचा घन बरोबर के. याला म्हणतात केपलरचा तिसरा नियम. तर असे हे केपलरचे 3 नियम आहेत. या नियमाचा उपयोग न्यूटननी पुढे आपला जो सिद्धांत मांडलेला आहे याच्या संबंधित जो व्हिडिओ आहे, ह्या तुम्हाला जर पाहायचा असेल केपलरचे नियम, तर आपण केपलर्स लॉ टाकायचा आपल्या गुगल सर्चवर. एखाद वेळी जेव्हा केव्हा तुमच्या शाळेत वगैरे इंटरनेट उपलब्ध असेल किंवा अँड्रॉइड फोन जर कोणाचा मिळाला, तर अशा वेळी गुगल सर्चमध्ये आपण जर अशा काही टर्म्स टाकल्या तर या ठिकाणी अशा टाईपचा व्हिडिओ दिसेल. हा व्हिडिओ मी ॲक्च्युअल घेतला होता, परंतु हा थोडासा रन होत नाही आहे सध्या. आपण तो पाहू शकता केव्हाही. आणि याचा उपयोग मग केलेला आहे न्यूटननी त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगण्यासाठी. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगितलेला आहे? हा वैश्विक नियम आहे. याच्यावर पूर्ण पुढचं तुमचं सायन्स फिजिक्स अवलंबून आहे. इतका महत्त्वाचा हा नियम आहे. आणि ह्या नियमामध्ये न्यूटन काय सांगतो, हा नियम वाचण्यापेक्षा आपण थोडा समजावून घेऊ. समजा
आता आपण पाहिलं की गुरुत्वाकर्षण बल हे कुठे असतं, विश्वामध्ये कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे. मग समजा विश्वातले कोणतेही दोन ग्रह घेतले, एक ग्रह घेतला एक उपग्रह घेतला, अशा दोन वस्तू घेतल्या, त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे. किती आहे गुरुत्वाकर्षण बल? गुरुत्वाकर्षण बल आहे F. दोन वस्तू घेतल्या आणि दोन वस्तूंमधलं गुरुत्वाकर्षण बल आहे F. आणि पहिल्या वस्तूचं वस्तुमान आपण म्हणू m1 आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आपण म्हणू m2. तर न्यूटन काय सांगतो या वैश्विक गुरुत्वाकर्षण नियमामध्ये? न्यूटन म्हणतो की यांच्यामध्ये असलेलं गुरुत्व बल हे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. म्हणजेच F हा समानुपाती असतो m1 गुणिला m2, त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी. समानुपाती म्हणजे काय? समानुपाती व्यस्तानुपाती आपण गणितात मागच्याही वर्षी शिकलो आहे. एक घटक वाढत असेल दुसरा कमी होत असेल त्याला म्हणतो आपण व्यस्त प्रमाण, आणि एक घटक वाढत असेल तसा दुसरे घटक वाढत असेल त्याला म्हणतो आपण समप्रमाण. मग हा कसा असतो? गुणाकाराशी समानुपाती असतो. समानुपाती असतो म्हणजे m1 किंवा m2 एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर वाढलं तर हा फोर्स किंवा हे बल सुद्धा, गुरुत्वाकर्षण बल सुद्धा वाढतं. आणि त्याचप्रमाणे हा कसा असतो? त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर समजा आपण म्हटलं d, या दोन्ही वस्तूंमधलं अंतर, तर या अंतराच्या वर्गाशी तो व्यस्तानुपाती असतो. म्हणजेच F हा व्यस्तानुपाती असतो कोणाशी? डीच्या वर्गाशी. डी म्हणजे त्या दोन्ही वस्तूंमध्ये असलेलं अंतर. आणि याचा व्यस्तानुपाती याचा अर्थ काय झाला? हे अंतर जर वाढलं तर हा बल कमी होईल आणि हे अंतर कमी झालं तर हे बल वाढेल. किती वाढेल? एक उदाहरण समजा मी घेतलं की आता आपण इथे हे लिहिलं, F हे कोणाशी समानुपाती आहे? m1 गुणिला m2 शी. मग आता m1 समजा मी दुप्पट केलं, डबल केलं, मग हे बल किती होईल? सरळ त्याचा प्रपोर्शन आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. म्हणजे हे दुप्पट केला, फोर्सही दुप्पट होईल, त्यांच्यामधला बल सुद्धा दुप्पट होईल. पण जर आपण हे तेवढंच ठेवले त्यांचे वस्तुमान आणि त्यांच्यामधलं अंतर डबल केलं, पहिले असे दोन वस्तू होत्या, आता डबल अंतरावर त्या दोन वस्तू आहेत, मग अंतर जर आपण वाढवलं, डबल केलं, दुप्पट केलं, मग दुप्पट अंतर केल्यावर काय होईल? हे किती वाढेल? हे दुप्पट नाही कमी होणार. आता हे कमी होणार आहे कारण की यांच्यामध्ये व्यस्तानुपाती आहे, त्याच्यामुळे हे अंतर बल कमी होईल. पण किती कमी होईल? दुप्पट नाही कमी होणार, तर हे 1/4 कमी होईल, 1/4. कारण काय आहे? कारण हे त्या डीच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेऊ शकतो आपण. आपल्याला हे चिन्ह काढून टाकायचं असेल तर परत बरोबरचं चिन्ह द्यायचं असेल तर एक स्थिरांक घ्यावा लागतो आणि स्थिरांक आपण या ठिकाणी घेतो G, कॅपिटल G. आणि या कॅपिटल Gला म्हणतात वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. या वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचं युनिट आपण काढू शकतो. समजा मी हा d वर्ग इकडे केला, ट्रान्सफर केला, तर इथे येईल F गुणिला d वर्ग, आणि m1 m2 पण इकडे ट्रान्सफर केले तर F गुणिला d वर्ग छेद m1 गुणिला m2. म्हणजे काय होईल? Fचं एकक आपल्याला माहिती आहे, F म्हणजे बल, बलचं एकक आहे न्यूटन, न्यूटन गुणिला हे अंतर म्हणजे मोजतो आपण मीटरमध्ये आणि त्याचा वर्ग आहे, म्हणजे न्यूटन मीटर वर्ग. न्यूटन मीटर हा वर्ग पाहिजे, न्यूटन मीटर वर्ग. आणि अपॉन छेदामध्ये काय जाईल? छेदामध्ये जातील m1 गुणिला m2. m1 म्हणजे वस्तुमान मोजतो आपण किलोग्रॅममध्ये, किलोग्रॅम गुणिला किलोग्रॅम म्हणजे किलोग्रॅमचा वर्ग. म्हणजे जीचं एकक झालं न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. तर हा असा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे. गणितं सोडवताना आपल्याला याची व्हॅल्यू घ्यावी लागते. ती व्हॅल्यू गणितात बरेचदा दिलेली असते. ही व्हॅल्यू सायंटिस्टनी काढून ठेवलेली आहे. तर याच्या पुढे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपला मेन झाला. कोणता फॉर्म्युला झाला? F म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल, F बरोबर G गुणिला m1 गुणिला m2 भागिला d². m1 m2 काय झाले? दोन वस्तूंचे वस्तुमान, d म्हणजे त्यांच्यामधलं अंतर. आता हे असे सगळे फॉर्म्युले पाहून तुम्हाला असं वाटत नाही का की गुरुत्वाकर्षण बल म्हणजे जे आपण पाहिलं की विश्वामध्ये कुठेही दोन वस्तू असतील तर त्यांच्यामध्ये परस्पर आकर्षण असतं, मग तुम्ही आणि तुमचे मित्र सोबत बसता किंवा उभे राहता थोड्या दूरवर, तुमच्यामध्ये आकर्षण नसेल का? तुम्ही एकमेकांना ओढत नसाल का? विचार करण्यासारखे अनेक प्रश्न आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं या धड्यामध्ये आपल्याला मिळतात. आपल्याला हे काढायचं आहे मित्रांनो की जर तुम्ही आणि तुमचा मित्र बेंचवर बसले आहे 1 मीटर अंतरावर, तर तुम्ही एकमेकांना ओढता का? निश्चित ओढता.
न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे निश्चित एक वस्तू दुसऱ्याला स्वतःकडे आकर्षित करत असते, कोणत्या ना कोणत्या बलाने ती ओढत असते, पण तुम्ही सरकत नाही, प्रत्यक्षात तुम्ही त्याच्याकडे ओढले जात नाही. याचे कारण वेगळे आहेत. याचे कारण आपण जिथे बसतो किंवा उभं राहतो तिथे घर्षण बल तयार होतं, त्याच्यासोबतच पृथ्वी आपल्याला खाली गुरुत्वाकर्षण शक्तीने ओढून ठेवत असते. आणि हे जे बल असतं आकर्षण बल एकमेकांमध्ये ओढणारं, हे अतिशय कमी असतं, खूप कमी, आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम या बलांपुढे जाणवत नाही. ठीक आहे, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण पाहायचं आहे. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ॲक्सिलेटर. आपण गाडीची वेग वाढवतो, ॲक्सिलेट करतो, त्याला म्हणतो आपण त्वरण. मग आपण काय करू, समजा एखादा दगड घेतला आणि तो दगड 5व्या मजल्यावरून मी खाली सोडला, काय होईल, तो खाली पडेल. पण खाली पडताना मी जस्ट सोडला आहे, त्याला बल लावलं नाही आहे, म्हणजे पहिल्यांदा त्याचा जो वेग आहे तो 0 आहे. आणि मी जसा हातातून तो सोडला, हातातून सोडल्याबरोबर तो खाली यायला लागतो. खाली येताना तो एकाच वेगाने येतो का? इथून इतकंपर्यंत यायला जो वेग होता तोच इथून इतकंपर्यंत येईल का? नाही होणार. एक साधं उदाहरण घेऊ शकतो आपण. एखादा दगड कोणी पहिल्या मजल्यावरून तुम्हाला मारला म्हणजे असा जोरात नाही मारला, नुसता सोडला तुमच्या अंगावर, तुम्हाला तो थोडासा लागेल. आणि तोच दगड जर 10व्या मजल्यावर जाऊन तिथून सोडला, तुम्हाला जोरात लागेल, कारण त्याची त्यावेळी गती वाढलेली राहील. मग ही जी गती वाढते, ही कशामुळे वाढली गती? याला कोण ओढतोय? याला पृथ्वीचं गुरुत्वीय बल ओढतोय. आणि त्याच्यामुळे ही गती बदलली की त्याला म्हणतो आपण त्वरण. गतीचा बदल, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. म्हणजेच गती वाढली याचा अर्थ तिथे त्वरण तयार झालं. आणि हे त्वरण जनरली आपण कशाने हे करतो, ए अक्षराने दाखवतो त्वरण. पण हे कोणतं त्वरण आहे? गुरुत्वीय बलामुळे. आणि त्याच्यामुळे आपण याला म्हणतो गुरुत्वीय त्वरण. आणि हे गुरुत्वीय त्वरण आपण काढू शकतो या फॉर्म्युल्याने. आपल्याला पहिला फॉर्म्युला माहिती आहे, एफ बरोबर, आता या ठिकाणी जी, एम आणि एम, M1 M2 घेतलं होतं आपण त्या फॉर्म्युलामध्ये. पण M1 म्हणजे या ठिकाणी एक पृथ्वी आहे आणि दुसरी एक वस्तू आहे. मग पृथ्वीचं जे वस्तुमान आहे, त्या पृथ्वीच्या वस्तुमानाला आपण डिनोट करतो कॅपिटल एमनी. एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान. आणि दुसरा जो M2 होता, M2 म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान. मग त्या वस्तूला आपण डिनोट करू स्मॉल एमनी. आणि छेद आरचा वर्ग, तिथे डीचा वर्ग होता, आर म्हणजे काय, त्यांच्यामधलं अंतर. आणि या ठिकाणी हे अंतर किती राहील गड्या? या ठिकाणी हे अंतर राहील कॅपिटल आर घेतो आपण. का बरं कॅपिटल आर घेतो? कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण आहे. पृथ्वी बल कुठून लावते? तिच्या सेंटरमधून. मग सेंटरपासून ते आपल्या पृष्ठभागापर्यंत, म्हणजे ही झाली पृथ्वीची त्रिज्या. आणि त्याच्यापेक्षा आपण थोडंसं वरून अंतर सोडतो ते वस्तू, म्हणजे त्रिज्या एवढं समजा अंतर आपण त्याचं घेतो. आणि त्याच्यामुळे इथे आपण यूज करतो कॅपिटल आर. आणि आता पहा, एफ बरोबर GMM छेद आरचा वर्ग. एफचा आपण एक आधी फॉर्म्युला मागच्या वर्षी शिकलेला आहे, एफ इज इक्वल टू एम गुणिला ए. या एच्या जागी फक्त जी लिहिला आहे. ए म्हणजे जी, त्वरणच, दोन्ही पण त्वरणच, फक्त जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. आणि त्याच्यामुळे इथे एच्या ऐवजी आपण जी लिहिला आहे. मग एफ बरोबर mg. मग या दोन्ही इक्वेशनवरून आपण लिहू शकतो mg बरोबर GMM छेद आरचा वर्ग. MM या ठिकाणी कॅन्सल होईल आणि आपल्याला फॉर्म्युला मिळतो g बरोबर GM छेद आरचा वर्ग. या ठिकाणी या फॉर्म्युलाचं एकच खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे याच्यामध्ये हा जी म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आणि आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. याच्यामध्ये जो वरून पडणारा दगड आहे त्याचा याच्याशी, या जीशी काहीही संबंध येत नाही. तो दगड तुम्ही लहानसा सोडा किंवा मोठा सोडा, त्याचा वेग सारखाच वाढेल. आणि हा प्रयोग तुम्ही करू शकता. एखाद्या 3ऱ्या मजल्यावरून एक मोठा दगड आणि एक लहान दगड एक सोबत जर तुम्ही सोडले तर ते एकाच वेळी पृथ्वीला बरोबर खालच्या पृष्ठभागाला टच होतील, कारण की त्याच्यामध्ये सारखंच त्वरण तयार होईल. तर याची व्हॅल्यूसुद्धा आपण काढू शकतो. याची व्हॅल्यू येते 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. तर साधारणतः गणितामध्ये आपण ही 9.78 घेतो. आता ही जी जीची किंमत काढली, ही जी ह्या सगळ्या ठिकाणी सारखाच असेल का? पृथ्वीच्या पासून आपण दूर गेलो तर ही जी कमी जास्त होत असेल का? किंवा पृथ्वीवरच आपण जर दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवावर आहे आणि आता विषुववृत्तावर आहे, कारण पृथ्वीचा आकार आपल्याला माहिती आहे, पृथ्वीचा आकारही ते लंबवर्तुळाकार जसं म्हटलं आपण अंडाकृती तशासारखा आकार आहे. तुम्ही भूगोलामध्ये शिकले आहे. पृथ्वी ही ध्रुवावर दोन्ही ठिकाणी थोडी चपटी आणि विषुववृत्ताजवळ थोडी फुगीर आहे. मग अशावेळी ह्या जीची मूल्यात काय बदल होतो? तर आपण 3 याच्यामध्ये हे पाहणार आहोत. पहिलं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृष्ठभागावरील काय बदल होईल? पृष्ठभागावरील अशी जर आपण चपटा पकडला तर सेंटरपासून म्हणजे केंद्रापासून तर ही त्रिज्या कुठे सगळ्यात कमी राहील? ही विषुववृत्ताजवळ सगळ्यात जास्त राहील आणि ध्रुवाजवळ सगळ्यात कमी होईल. असं लंबवर्तुळ आहे मित्रांनो. आणि मग ही त्रिज्या इथे कमी राहील आणि इकडे ही त्रिज्या जास्त राहील. मग त्रिज्या जर कमी असेल, तर आपण या फॉर्म्युल्यामध्ये काय पाहिलं?
जी बरोबर GM छेद आरचा वर्ग, म्हणजे आरशी त्रिज्येशी कसा आहे ते व्यस्तानुपातीमध्ये आहे परत, म्हणजे आर जर वाढला तर जी कमी होईल, आर जर कमी झाला तर जी वाढेल. मग आता या विषुववृत्ताजवळ आर जास्त आहे आणि ध्रुवाजवळ आर कमी आहे, म्हणजेच ध्रुवाजवळ आर कमी आहे याचा अर्थ जीची किंमत जास्त आहे, जीचं मूल्य जास्त आहे, आणि विषुववृत्ताजवळ आर वाढलं आणि म्हणजेच जीचं मूल्य कमी आहे. आणि हे किती असतं ते, तर जीचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि विषुववृत्ताजवळ सगळ्यात कमी म्हणजे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. दुसरं उंचीनुसार बदल. आता या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आपण उंच चाललेलो आहे म्हणजे हा जो आर आहे जो आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिला, हा आर रेडियस पृथ्वीची त्रिज्या, ही त्रिज्या आता वाढते आहे, आर वाढत चाललेला आहे. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काय व्हायला पाहिजे, आर वाढला की जीची किंमत कमी व्हायला पाहिजे. मग ही जीची किंमत कमी होते, बरोबर आहे, फॉर्म्युल्याप्रमाणे सगळं होतं. आपण जसं जसं वर जाऊ तसं तसं जीची किंमत कमी होत जाते, पण 2-4-10 किलोमीटरनी फरक पडत नाही, कारण पृथ्वीची त्रिज्या इतकी मोठी आहे की त्याच्यामध्ये 5-10 किलोमीटर वर गेलं तरी काही फरक पडत नाही. आपल्याला जावं लागतं चांगलं 400 किलोमीटर 35,700 किलोमीटर दूर, तेव्हा कुठे याच्या व्हॅल्यूमध्ये थोडासा फरक पडतो. हा चार्ट तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. आणि तिसरा जो आहे तो आहे खोलीनुसार बदल. आता आपण या पृष्ठभागातून जमिनीच्या आतमध्ये चाललेलो आहे म्हणजे ही त्रिज्या जी आहे गोलाकार ही कमी कमी होते आहे. आपला फॉर्म्युल्याप्रमाणे काय होईल, त्रिज्या कमी झाली म्हणजे जीची किंमत वाढायला पाहिजे, परंतु इथे नेमकं उलटं होतं. तिसरा आहे खोलीनुसार बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागातून आपण आता खाली चाललो आहे म्हणजे त्याची त्रिज्या कमी कमी होते आहे. आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्रिज्या जर कमी होत असेल तर जीची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, जीचे मूल्य वाढायला पाहिजे, पण तसं होत नाही. इथे हा फॉर्म्युला थोडासा चुकतो. इथे काय होतं, इथे आपण जसं जसं पृथ्वीच्या आतमध्ये जातो तसं तसं जीचं मूल्य वाढायला पाहिजे, पण ते ॲक्च्युअल प्रॅक्टिकली खरोखर ते कमी होत जातं. आणि हे का कमी होत जातं, तर याच्यामध्ये 2-3 कारणं आहेत. एक तर हा पृथ्वीचा पूर्ण जो पृष्ठभाग आहे, जसा आपण कमी खाली जातो तशी त्याची त्रिज्या कमी होते, पण त्रिज्या कमी झाल्यावर त्याचा जो वरचा लेअर आहे, आपण आता आतमध्ये गेलेलो आहे, मग त्याचा पृथ्वीचा जो वरचा लेअर आहे तो आपल्याला काढून टाकावा लागेल, म्हणजे सर्कलच लहान झालं ना ते. मग सर्कल जर लहान झालं, त्रिज्या लहान झाली, मग सर्कल लहान झालं तर त्याचं मास म्हणजे वस्तुमान पण कमी होणार. आणि हे वस्तुमान जर कमी होतं तर त्या फॉर्म्युल्यामध्ये जी बरोबर काय काढलं आपण, कॅपिटल जी गुणिला एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान. आणि हे पृथ्वीचं वस्तुमान जर कमी होत असेल तर त्यांच्याशी तो जीचं जे मूल्य आहे ते समानुपाती आहे, म्हणजे ते जर कमी झालं तर जीचे मूल्य पण कमी होतं. आणि त्याच्यामुळे त्याचा एकंदर परिणाम असा होतो की एकूण परिणाममध्ये हे जे जी आहे या जीचं मूल्य कमी होत जातं, आपण जसं जसं पृथ्वीच्या आतमध्ये खाली खाली जाऊ तसं तसं. ठीक आहे, तर हे झाले जीचे 3 बदल, जीच्या मूल्यामध्ये होणारे 3 प्रकारचे बदल. पृथ्वीवर काय बदल होतो, पृथ्वीच्या वर गेलं तर काय होतो, पृथ्वीच्या खाली गेलं तर काय होतं. त्याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत वस्तुमान आणि वजन. वस्तुमान आणि वजन, मास अँड वेट. जनरली आपण कोणत्या याच्यामध्ये आपण शब्द वापरतो, माझं वजन 60 किलो आहे, 65 किलो आहे, 40 किलो आहे, 70 किलो आहे. ॲक्च्युअल आपण बिनधास्त शब्द वापरतो आणि तो एक प्रचलित आहे, परंतु आपल्या वैज्ञानिकदृष्ट्या, विज्ञानाच्या या पुस्तकाच्या दृष्टीने आपण आता आपल्याला सायन्सचे स्टुडंट आहे, 10वी आपण शिकलो आहे, तर आता आपल्याला हा फरक लक्षात यायला पाहिजे की ते आपलं वजन नाही आहे, ते आहे आपलं वस्तुमान. आपलं जर वजन काढायचं असेल तर त्याला 9.8नी गुणावं लागेल, म्हणजे साधारणतः 10नी गुणावं लागेल. माझं जर वजन 65 किलो आहे सध्या असं मी म्हटलं तर त्याला जवळपास 10नी गुणल्यावर 650 न्यूटन हे माझं वजन झालं. ते काय आहे, 60 किलो ते 65 किलो ते माझं वस्तुमान आहे. आणि त्याच्यामुळे वस्तुमान आणि वजनमध्ये पहा फरक. वस्तुमानची व्याख्या करतो आपण, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. एखादी वस्तू त्या ज्या पार्टिकल्सपासून बनला आहे ते पार्टिकल्स त्याच्यामध्ये किती आहे, किती मॅटर त्याच्यामध्ये आहे, त्याला म्हणतो आपण त्याचं वस्तुमान किंवा मास. त्याच्यानंतर मग आता साहजिकच हे मास आपण कशामध्ये मोजतो, साखर घेतली आपण त्याचा मास मोजतो, वस्तुमान मोजतो, 1 किलो 2 किलो म्हणजे त्याचं SI एकक काय आहे, किलोग्रॅम आहे. वस्तुमानी कशी आहे, अदिश राशी आहे. अदिश म्हणजे ही एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला दिशेची गरज भासत नाही. त्याच्यानंतर याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. माझं वजन, माझं वस्तुमान, आता पहा वजनच म्हणतो आपण, पण ते माझं वस्तुमान आहे 65 किलो, आणि मला जर उद्या चंद्रावर पाठवलं तर माझ्या जाता जाता माझे हातपाय बारीक बारीक होत जातील का, असे लहान लहान होत जातील का, नाही, मी तेवढाच राहणार आहे चंद्रावर गेलो तरी, म्हणजे माझं वस्तुमान तेवढंच राहील. माझं काय कमी होईल, माझं वजन कमी होईल. तिथे गेल्यावर मी हे म्हणू शकतो की माझं वजन फक्त आता 15 किलो आहे म्हणून, 15
किलो नाही, बल कशामध्ये मोजतो आपण, वजन कशामध्ये मोजतो, वजन मोजतो आपण न्यूटनमध्ये, म्हणजे 15 न्यूटन आहे म्हणून ते जे काही असेल ते त्याच्या प्रमाणात. म्हणजे याचा अर्थ काय असतं, वस्तुमान हे कुठेही सगळीकडे सारखंच राहतं, कुठेही कमी जास्त होत नाही. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. आणि वजनामध्ये काय होतं, वजन म्हणजे काय मग नक्की, तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते, त्या पृथ्वीचं जे गुरुत्व बल आहे, जेवढं बल ती लावते त्या वस्तूवर, त्या गुरुत्वीय बलाला म्हणतात त्याचं वजन. आणि मग वजन हे कसं आहे, समजा m हे वस्तुमान आहे, त्या एखाद्या वस्तूचं m हे वस्तुमान आहे आणि त्याचं जर वजन काढायचं असेल तर वजन म्हणजेच त्याच्यावर लावणारं बल, बल म्हणजे f. आणि एफचा फॉर्म्युला आहे m × a, m गुणिला a, a म्हणजे त्वरण, पण इथे आपण a च्या ऐवजी g वापरतो कारण गुरुत्वीय त्वरण आहे, पृथ्वी त्याला खालच्या डायरेक्शनने ओढते आहे, म्हणून एफचा फॉर्म्युला तयार होतो m गुणिला g. आणि म्हणून मग m म्हणजे माझा 65 किलो मास असेल, g ची व्हॅल्यू आपण काढली होती 9.8, त्यांनी गुणलं की माझं काय तयार होतं, वजन तयार होतं. आणि त्याचं एकक काय आहे, मग त्याचं एकक आहे न्यूटन, कारण ते बल आहे. आणि हा इथल्या इथेच त्याचा फरक आहे सगळा. त्याच्यानंतर ही कशी आहे, मग सदिश राशी आहे, कारण की याला डायरेक्शन आहे, खालच्या डायरेक्शनला पृथ्वी ओढत असते सगळीकडे, पृथ्वीच्या केंद्राकडे याचं दिशा असते. आणि जीचे मूल्य सगळीकडे सारखे नसल्यामुळे वस्तूचे वजनही सगळीकडे सारखे नसते. पृथ्वीचं बल जास्त असतं, चंद्राचं बल कमी असतं, गुरुत्वाकर्षण बल, आणि त्याच्यामुळे चंद्रावर वजन कमी भरेल, पृथ्वीवर मात्र वजन जास्त भरेल. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखंच राहील. तर हे झालं वस्तुमान आणि वजन ह्याच्यातला फरक. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मुक्त पतन आणि मुक्तिवेग, शेवटचा टॉपिक 2, मुक्त पतन आणि मुक्तिवेग. आता आपण जे हे पाहिलं मुक्त पतन काय होतं की जसं मी म्हटलं की दगड आपण वरून खाली टाकला, 2 दगड, आता मी उदाहरण घेतलं की 2 दगड आपण वरून खाली टाकले, एक मोठा एक लहान, दोन्ही एकाच वेळी पृथ्वीवर जमिनीला बरोबर टच करतात. आता मी त्याच उदाहरणात थोडा बदल करतो, एक दगड घेतला आणि एक कागद घेतला आणि दोन्ही 5व्या मजल्यावरून एकत्र एकदम न बल लावता सोडले, काय होतं, तुम्ही साहजिकच म्हणाल दगड पहिले खाली येतो आणि कागद हळूहळू खाली येतो, बरोबर आहे. परंतु का बरं येतो, कारण की मध्ये हवा असते, त्या हवेचे त्या वस्तूंचं घर्षण होत असतं. इथे त्याच्यामधलं त्या वस्तूचा आकार किंवा त्या वस्तूचं वस्तुमान याच्यावरही ते अवलंबून असतं. आणि त्याच्याशिवाय बायोंट फोर्स असतो जो त्या खाली येणाऱ्या वस्तूला वर ढकलत असतो. आणि अशा वेळी कागद जो आहे तो वर हळूहळू त्या घर्षणामुळे येतो आणि दगड जो आहे तो एकदम येतो. आपण जर ही हवा गायब केली, जर इथे निर्वात तयार केलं, पूर्ण काहीच नाही, कशाचंच घर्षण नाही, काहीच नाही, अशा वेळी जर आपण हा प्रयोग केला, एक दगड आणि एक कागद जर सोडला, तर मित्रांनो आपल्याला आश्चर्य वाटेल की हे दोन्ही एकाच वेळी जमिनीला टच होतं. कारण दोन्ही याच्यावर गुरुत्वीय त्वरण जे आहे, जे जी आपण काढलं, जी बरोबर कॅपिटल जी म्हणजेच वैश्विक गुरुत्विक स्थिरांक गुणिला m, कॅपिटल M म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आणि भागीला अंतर. तर याच्यामध्ये कुठेही त्या mचा उल्लेख नाही आहे. म्हणजे आपण कोणती वस्तू सोडतोय, लहान असो की मोठी असो, त्याच्यावर त्वरण, त्याचा वेग सारखाच वाढत जातो खाली येताना. आणि हा प्रयोग नुकताच शास्त्रज्ञांनी, हे न्यूटननी तेव्हा सांगितलं, तेव्हा आपल्याला ही गंमत वाटत होती किंवा, पण आत्ता 3 वर्षापूर्वी हा प्रयोग करून पाहिला. कारण ही निर्वात करणं खूप कठीण आहे, एखादी खोली पूर्ण निर्वात करून टाकणं, व्हॅक्यूम करणं खूप कठीण काम आहे. आणि अशी ही मोठी खोली करून हा प्रयोग केला दगडाचा. तर इथे मी एक लिंक दिलेली आहे, इथे थोडंसं व्हिडिओ थांबून तुम्ही ही लिंक पाहू शकता यूट्यूबवर. हा प्रयोग तुम्हाला दिसेल केलेला की एका निर्वात याच्यामध्ये एक दगड आणि एक पीस एकदम सोडलेला आहे आणि जमिनीवर ते एकाच वेळी दोन्ही टच होतं, तर स्पर्श होतो त्या दोघांचा. त्याला म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला, मुक्त पतन, फ्री फॉल. फ्री फॉलचा अनुभव आपण घेऊ शकतो. आपण जेव्हा स्विमिंग टँकमध्ये उडी मारतो, जेव्हा आपण हवेत असतो, त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपण, आपल्यावर काहीच कशाचं बंधन नाही, ते झालं फ्री फॉल, त्याला म्हणतो आपण मुक्त पतन. आता ते मुक्त पतनाचा एक हे घेण्यासाठी एक अजून त्या जत्रेमध्ये एक हे आलेलं आहे, तुम्हाला एका सीटवर असं बसवतात घट्ट बांधून आणि असं उंच नेतात सरळच्या सरळ आणि तिथून एकदम सोडून देतात. आणि तुम्हाला मधल्या वेळी खाली येताना एकदम कसं तरी वाटतं, घाबरल्यासारखं. आणि ते जे आहे ते तुम्ही अनुभव करू शकता मुक्तपतनाचा. हा अनुभव मुक्तपतनाचा आहे. आणि त्याच्यामुळे फ्री फॉल, कशाचाच मध्ये अडचण नाही. काय फक्त काय करतंय, फक्त गुरुत्वाकर्षण शक्ती तुम्हाला खाली ओढते आहे, बस तेवढाच एक तुमच्यावर बल आहे. त्याला म्हणून मुक्तपतन. आणि मुक्तिवेग म्हणजे काय, एखादा चेंडू आपण वर फेकला, वापस खाली येतो, त्याला इतक्या जोरात वर फेकायचा आहे, पहिलेचा त्याचा जो वेग आहे स्टार्टिंगचा इतका जास्त ठेवायचा आहे की ती वस्तू परत आली नाही पाहिजे. मग हा इतक्या वेगाने ती वस्तू आपल्याला वरती फेकावी लागेल. आणि मग हा जो आहे, हा जो वेग आहे
हा आरंभ वेग आहे, हा सुरुवातीचा वेग एवढा लागेल जोरात, तो हळूहळू कमी होत जाईल, पण सुरुवात इतकी जोरात करावं लागेल, कारण तुम्ही तसंही पाहता जेवढ्या जोरात तुम्ही बॉल वर फेकाल तेवढा वरती तो जातो. म्हणजे पहिलेचा जो बल तुम्ही लावता, पहिलेचा जो वेग आहे तो खूप जास्त पाहिजे आणि आपल्याला तो इतका जास्त करून टाकायचा आहे की ती वस्तू परतच नाही आली पाहिजे. अशा वेगाला आपण म्हणतो मुक्तिवेग. मुक्त होतो तो वस्तू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त झाला आणि या वेगाला आपण म्हणतो मुक्त वेग किंवा एस्केप वेलॉसिटी. किती असतो हा वेग? 11.2 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदात जे वर जाणारं यान असतं, अवकाशात जाणारं, ते जर आपण आडवं सोडलं, तुम्ही कोणत्याही गावी असा, तुम्हाला साधारणतः अमरावती शहर माहिती आहे, अमरावतीचा राजकमल चौक माहिती आहे, बडनेरा गाव माहिती आहे, एका सेकंदात जर आडवं सोडलं तर राजकमलहून बडनेरा पार ते यान गेलं पाहिजे. 1 सेकंद म्हणजे झाला 1 सेकंद, तेवढ्या वेळात ते दिसेना असं बडनेराच्या पार. इतका वेग, त्याचा प्रचंड वेग असेल तरच तो, आणि असं इतक्या वेगाने जर ते वर सोडलं तरच तो काय होऊ शकतो? मुक्त वेग. म्हणजे ते वापस ती वस्तू पृथ्वीवर येणार नाही. तर आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो मित्रांनो? आपण शिकलो गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल म्हणजे काय, केपलरचे 3 नियम आपण पाहिले, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण पाहिला, पृथ्वीचे त्वरण आणि त्या जीच्या मूल्यात होणारे बदल आपण पाहिले, वर गेलो खाली गेलो काय होतं, पृथ्वीवर कसे बदलतात. त्याच्यानंतर आत्ता आपण वस्तुमान आणि वजन यांच्यामधला फरक पाहिला आणि मुक्त पतन आणि मुक्त वेग म्हणजे काय पाहिलं. तर हे सगळे या धड्यामधले सगळे महत्त्वाचे टॉपिक आज आपण कव्हर केलेले आहेत. ह्या सगळ्याचे हे मी महत्त्वाचे फक्त त्याच्या व्याख्या आणि काही उदाहरण सांगितले. याच्याशिवाय काही याच्यामध्ये इक्वेशन, ज्याच्यावर आपल्याला गणितं सोडवायचे आहे, असं सगळं डिटेल अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हा धडा कमीत कमी 2 वेळा वाचायचा आहे. आजचा गृहपाठ काय आहे तर 2 वेळा तुम्हाला हा धडा वाचायचा आहे. आणि त्याच्याशिवाय हे प्रश्न जे आपल्याला पाठाच्या शेवटी एक्झरसाईजमध्येही विचारलेले आहेत, तर हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि मला वाटतं या सगळ्याचे उत्तरं मी दिलेले आहेत. ह्या व्याख्या तुम्हाला आता माहीत झाल्या असतील, त्या पुस्तकात तुम्हाला सगळीकडे बरोबर सापडतील. विज्ञानाचा अभ्यास करताना मी शेवटचं सांगतो की धडा वाचणं हे सगळ्यात जास्ती गरजेचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.